मित्रांनो नमस्कार. गणपती बाप्पा बोले. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत निफ्टीचे डिटेक्शन. त्यामध्ये आपण जाऊया निफ्टीचे चार्ट. आपण पाहू शकता कशा प्रकारे निफ्टीचा फॉल खूप जास्त प्रमाणात आता आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. लोकांना प्रश्न पडला आहे की हा फॉल असा थांबल का असा चालू राहील. त्याचाच अंदाज आपण आज पाहणार आहोत. 24,751ची जी लेवल आहे ही मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. बरोबर त्याच ट्रेंडला रिस्पेक्ट करत आज मार्केटनं थोडीशी रिकव्हरी दाखवलेली आहे. थोडी म्हणजे अगदी थोडीशी. तर आपण डेलीला बघूया. डेली टाइम फ्रेममध्ये जर आपण निफ्टीचा ॲनालिसिस करायचा बोललो तर आता निफ्टी सध्या 24,795ला तर थोडीशी रिकव्हरी उद्या येण्याचा अंदाज वाटत आहे मला. मी सर्व एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय. सुरुवातीला हे डिस्क्लेमर पाहून घेऊ शकता तुम्ही. ऑल व्हिडिओज आर ओनली एज्युकेशन अँड मोटिवेशनल पर्पज वाचू शकता. तर पुढे आपण जाऊन पाहू शकतो की आता बरोबर इथं सपोर्ट घेत आहे निफ्टी. अजून किती पडेल तर थोडाफार माझा अंदाज असा आहे की उद्या थोडीशी रिकव्हरी येऊ शकते. कारण आजच्या मार्केटमध्ये जवळजवळ 8,293 करोड रुपयाची सेलिंग ही FI लोकांकडून झालेली आहेत. तर 13,245 करोड रुपयाची खरेदी DI वाल्यांकडून झालेली आहे आजच्या मार्केटमध्ये. म्हणजे FIs विकत आहेत आणि DI वाले घेत आहेत, अशी आता परिस्थिती इथं चाललेली आहे. पण अशा मोमेंटला थोडीशी रिकव्हरी जर DI वाल्यांकडून किंवा आपल्या रिटेल इन्व्हेस्टर लोकांकडून पाहायला भेटली तर भेटू शकते. पण FIs वाले कंटिन्यूस डेली सेलिंग चालू आहे FI वाल्यांचा. त्यामुळेच हा आपल्याला फॉल पाहायला मिळतो. आणि असा फॉल आपल्याकडे पाहायला मिळतो. चायनाचं मार्केट अशाच पद्धतीने खूप वर वाढलेलं पण आपल्याला पाहायला मिळतं. FI वाले बहुतेक इकडून तिकडे शिफ्ट होतात का काय असं अंदाज आपल्याला पाहायला हरकत. तर उद्याच्या सेक्शनमध्ये जरी रिकव्हरी आली तरी 25,344ची लेवल जी आहे ही त्याला टच करून मार्केट परत जर सेलिंग प्रेशरमध्ये आलं तर मग मार्केट इथपर्यंत नाही थांबता आलं तर मार्केट डायरेक्ट 23,888ला इथं या लेवलला येऊ शकतं. कारण असं की निफ्टी हा पॅटर्न बनवू शकतो. हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे असा, हा असा, असा, अशा पद्धतीचा पॅटर्न निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. असं आपण पुढे जाऊन पाहूयात आजचं आपले न्यूज काय. हे तुमच्या लक्षात आले लेवल 25,344ची एक लेवल आहे जी वर साईडला दिसते. तिथून परत सेलिंग आली तर 23,888 पर्यंत मार्केट येऊ शकतं. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे. अजून एक गोष्ट सांगायची, जर तुम्ही लॉंग टाईमसाठी जर बघितलं विकलीला किंवा मंथलीमध्ये तर आपण ट्रेंडलाईन पाहू शकतो. ट्रेंडलाईन प्रत्येकानं आखून ठेवावी. अशी ट्रेंडलाईन, अशा प्रकारची ट्रेंडलाईन आहे ही. यामध्ये तुम्हाला दिसेल की 2020मध्ये जे कोविडचा क्रॅश आला होता तिथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं. त्यानंतर मार्केट परत थोडंसं कमी आलं तर त्यावेळी इथं सपोर्ट घेतला. त्यानंतर इथं दुसरा, इथं तिसरा, इलेक्शनच्या टायमाला इथं थोडासा आलं नाही इथपर्यंत तिथून वर गेलं. पण आता जर मार्केट मोठ्या प्रमाणात क्रॅश झालं तरी हा सपोर्ट लास्टचा असणार आहे. ती रेंज इथे जवळजवळ 23,345च्या आसपास, म्हणजे 23,000च्या आसपास सुद्धा मार्केट रेंजमध्ये येऊ शकतं असा अंदाज आहे. पुढे आपण पाहूयात
न्यूज काय आहेत आपल्या निफ्टीच्या संदर्भातील न्यूज काय आहेत ते पाहूया. बघा मार्केटचा पोल दाखवत आहे. विशेष तज्ञों के का कहना है कि 10% और गिरावट संभव है. निफ्टी 2024 में 25,000 के बीच ट्रेडिंग की संभावना है. बड़ी कंट्रोल बाजार द्वारा विशेषज्ञों एक नवीन सर्वेक्षण में पता चला है कि अधिकांश लोगों का मानना है कि भारतीय बाजार वर्तमान में महंगे है और वर्तमान स्तर पे 10% और सुधार की उम्मीद की जा सकती है. आपको यह जानना होगा कि अभी भी बाजार में नीचे जाने वाले बाजार नीचे जाने वाला है. अगर आप इसके लिए तैयार नहीं है तो आपको स्टॉप भी रखना चाहिए. और जब ऐसा होता है तो अच्छा होता है. पीटर लिंच म्हणजे अशी गिरावट येते त्यावेळी चांगलं असतं असं यांचं मत आहे. आणि तुम्ही अशा गिरावटसाठी कायम तयार असलं पाहिजे असं यांचं मत आहे. तर मार्केट अजून पडू शकतं असं तज्ञांचं मत आहे. ओव्हरऑल जर आपण सर्व न्यूज वगैरे पाहिलं तर अशा प्रकारच्या ट्रेड लाईन आहेत. तुम्ही पाहू शकता, ड्रॉ करून घेऊ शकता. अजून एक की आपला चॅनल सबस्क्राईब बरेच जणांनी केलेलं नाही आहे. जे जे पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर मला अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी स्टॉक वगैरे घेऊन येता येतील. आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. नमस्कार. बाकी मंगलमूर्ती मोरे. भेटूया